नमस्कार. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. आजपासून आपण कालिदास, भास, भवभूती यांच्या नाटकाचा थोडा थोडा रसास्वाद घेण्याच्या दृष्टीने काही प्रकट चिंतन करणार आहोत. आपण आत्ता जो ही जी ओळीने काही भाग पाहणार आहोत ते भासाच्या नाटकांचे बघणार आहोत. त्यात पहिल्यांदा प्रतिमा ह्या नाटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. असं म्हटलेलं आहे, न तच ज्ञानम न तच शिल्पम न सा विद्या न सा कला नासो योगो न तत्कर्म नाट्येस्मिन् यन न दृश्यते. असं ज्ञान नाही, असं शिल्प नाही, अशी विद्या नाही, अशी कला नाही, असा योग नाही, असं कर्म नाही की जे या नाट्यप्रपंचामध्ये आपल्याला दृष्टीस येत नाही. असं म्हटलंय, नाट्य हा कलेचा विशुद्ध विलास आहे. आणि हा जो कलात्मक विकास आपण जर सगळा पाहिला तर मुळात कला म्हणजे काय, तर अतिशय सुरेख व्याख्या केलेली आहे, जी आपण रसिकांनी, विद्यार्थ्यांनी, लेखकांनी, कला क्षेत्रात ज्यांना आपली विद्या, आपली सेवा ही रसिकांसमोर प्रामाणिकपणे सादर करायची, अशा कलेच्या खऱ्या सच्च्या उपासकांनी लक्षात ठेवायचे फार महत्त्वाचं वाक्य आजच्या काळात अत्यावश्यक आहे. ते म्हणजे विश्रांती अस्य संभोगी सा कला न कला सुरता लीयते परमानंदे लीयते परमानंदे ययात्मा सा पराकला. असं खूप अतिशय महत्त्वाचं चिंतन मांडलेलं आहे. कम म्हणजे आनंदम, लाती म्हणजे यच्छती, सा कला. आणि या कलेमध्ये किंवा असंही एक छान आपल्याला वर्णन आवडतं किंवा लक्षात येतं, कलयती स्वरूपम आवेशयती वस्तुनि वा तत्र तत्र. जिथे कलयती वर प्रकट करते स्वरूपम आवेशयती वस्तुनि वा, वस्तू म्हणजे प्लॉट, कथानक, त्यामध्ये ती घुसते, ती शिरते, अशी ती कला आहे. म्हणून आपण जर एखादी गोष्ट सांगत असू नुसतीच तर ते नाट्य होत नाही. गतोस्तम अर्को भातींदुः यांती वासाय पक्षिणः. याचा मी आता अनुवाद करत नाही, आपण तेवढे संस्कृत आपल्या सगळ्यांना येतं. सूर्य मावळलाय किंवा चंद्र शोभून दिसतोय किंवा पक्षी घराकडे चाललेत, अशा अर्थाने गतोस्तमार्को भातींदुः यांती वासाय पक्षिणः नहि कवेः इतिवृत्तमात्र निर्वहणेन किंचित प्रयोजनम. त्यांनी असं म्हटलंय की गतोस्तमार्को भातींदुः याती वासाय पक्षिणः इति एवमादिकिं काव्यम. हे काय काव्य आहे? वार्तामेनाम प्रचक्षते, याला वार्ता असं म्हणतात. नाहीतर साहित्य म्हणजे शब्द आणि अर्थ यांची सहोक्ती, सहभाव आहे. ते तर आपल्या बोलण्यातही असतं, शिक्षकाच्या शिकवण्यात असतं, विद्यार्थ्यांच्या शंका विचारण्यात असतं, पण त्याला आपण साहित्य म्हणत नाही. तर हे जे साहित्य असतं ना, यामध्ये जो शब्द आणि अर्थ हे परस्परांना मध्ये स्पर्धा करतात. ती कशासाठी, तर तो जो काय ती जी साहित्य कलाकृती आहे त्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी. त्यामुळे त्यात अन्यूनत्व आणि अनतिरिक्तत्व म्हणजे काही न्यून वाटू नये, काही अधिक आल्हाळिक वाटू नये, ह्याची काळजी घेत कवी एक एक शब्द बकुळाच्या फुलासारखा वेचतो आणि त्यात हवा तोच अभिप्राय किंवा आशय येईस्तवर थांबतो आणि तो शब्द सापडल्यावर शब्द आणि अर्थ गुंफून तो बोलत असतो. हा विचार आपण रोज बोलताना रोजच्या मध्ये शब्द आणि अर्थ हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण त्याला साहित्य म्हटलं जात नाही, कारण त्यामध्ये हा उद्देश नसतो आणि इथे हा उद्देश असतो. म्हणून साहित्य हे जे शब्द आपलाय की शब्दार्थ सहितो काव्यम, पण साहित्य, सहित म्हणजे काय, तर शब्द आणि अर्थ यांचा सहभाव असतो, त्याला साहित्य म्हणतात. तर हे जे
ह्या ज्या साहित्य, वेगवेगळ्या कला आहेत, तर ह्यांचा मुळात उद्देशच असा आपण आत्ता पाहिला, लीयते परमानंदे यया आत्मा. परम आनंदात आत्मा संतृप्त होतो, लीन होतो, ती खरी कला. त्याला विश्रांती यस्य संभोगे सा कला न कलामता, असं अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि अजूनही आपल्याला जर अधिक कलेबद्दल थोडं जाणून घ्यायचं असेल तर क्रीडा ते लोकरचना, सखा ते चिन्मय शिवा, आहारस्ते सदानंदो, वासस्ते हृदयम सताम. शैवागमात 36 तत्व मानली आहेत, त्यात कला हे एक तत्व मानलंय. आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे विचार आढळतात की क्रीडा ते लोकरचना, सखा ते चिन्मय शिवहा, आहारस्ते सदानंदो, वासस्ते हृदयम सताम. तर शिव हा प्रलय कालात निष्क्रिय होतो असं म्हटलंय. आणि ते निष्क्रिय राहतात तेव्हा हा जगताचा प्रपंच मग चालवतं कोण? तर तो जगत प्रपंच आत्मसात करून महामाया विराजमान होते. आणि जेव्हा शिवाला लीला करावीशी वाटते तेव्हा हीच महाशक्ती रूपाशी महामाया आहे, ती जगत प्रपंच करते. ही शिवाची लीला सखी आहे, अशी ही ललिता आहे. ही लोकरचना ही त्याची क्रीडा आहे आणि तिचा सखा आहे ना तो चिन्मय आहे, क्रीडा विनोदानाचा तो जीवनसाथी आहे. सदानंद हा तिचा आहार आहे आणि आनंद एकमात्र हे तिचं भोगतत्व आहे. आणि सद्भक्तांचं पवित्र अंतःकरण, हृदय हे तिचं घर आहे असं म्हटलेलं आहे. तर कलेला इतकं पावित्र्य आहे, कलेबद्दल इतकं आदराने बघितलं जातं. तर यामध्ये ज्ञान आहे, शिल्प आहे, विद्या वेगवेगळ्या आहेत. हे सगळं, या सगळ्याचा आपल्याला अनुभूती नाट्यामध्ये वेगवेगळ्या येऊ शकते आणि येत असते. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, देवानाम इदम आमनंती मुनयः क्रांतं क्रतुं चाक्षुषम, रुद्रेण इदम उमा व्यतिकरे स्वांगे विभक्तं द्विधा, त्रैगुण्योद्भवम अत्र लोकचरितं नानारसं नाट्यम भिन्न रुचेर जनस्य बहुधाप्येकं समाराधनम. मालविकाग्नी मित्रामध्ये पहिल्या अंकात हा श्लोक आलेला आहे. तर देवांचं हे खेळणं आहे, त्याबद्दल आता मी जास्त जाणार नाही, जाता जाता सांगते की क्रीडनीयकम इच्छामी दृश्यम श्रव्यम च यद भवेत, असं म्हटलेलं आहे. आम्हाला असं दृश्य आणि श्रव्य असं क्रीडनीयक म्हणजे खेळणं हवंय, मनोरंजनाचं साधन हवे, ते म्हणजे नाटक आहे. देवांच्याकडे अशी अपेक्षा ऋषीमुनींनी केलेली आहे असं म्हटलं जातं. आणि हा देवांचा क्रांत चाक्षुष क्रतू इतकं नाटकाला महत्व आहे, पावित्र्य आहे. तर असं हे जे नाटक आहे, या नाटकाबद्दल आपण थोडा अभ्यास करणार आहोत. आणि भरताने म्हटलेलं नाही, पण पुढे आपल्याला असं दिसेल की मुळात नाटक हे रूपकाचा एक भाग आहे. म्हणजे नाट्याला रूपक असं म्हटलं. रूपकातला एक प्रकार, 10 रूपक आहेत, दशरूपक, त्यातला रूपकातला एक प्रकार म्हणजे नाटक आहे. अवस्थानुकृतीर नाट्यम रूपम दृश्यतया उच्यते, असं धनंजयांनी दशरूपकात म्हटलेलं आहे. तर नाटकाला शास्त्रीय परिभाषेत रूपक म्हणतात. तद रूपारोपात रूपकम, असं साहित्य दर्पणात विश्वनाथांनी सांगितलंय. रूप म्हणजे आपण सोप्या भाषेत जर बोलायचं असेल तर एखादं कोकणात खेळे वगैरे आपण पाहतो, रामाचं असं सोंग घेऊन तो माणूस येतो. आपल्याला माहिती आहे तो रावण नाहीये आणि तो वेगळाच कोणीतरी XYZ नट आहे, पण तो ते रूप घेऊन येतो आणि मग आपण म्हणतो रावण आला. म्हणजे त्या अभिनेत्यावर आपण त्या पात्राचा, त्या भूमिकेचा आरोप करतो. म्हणून रूपाणाम आरोपात रूपकम, पात्रांचं सोंग धारण करणाऱ्या नटाला अभिनय कौशल्याने सामाजिक स्वतःहूनच त्याला, त्या नटावर पात्रांचा आरोप करतात. आणि हा सम्यक आरोप नटावर ज्यात केला जातो ते रूप. या रूपकामध्ये नाटक हा एक काय म्हणू आपण प्रकार आहे. तर अशी जी वेगवेगळी नाटकं आहेत, त्या नाटकांबद्दल अभ्यास करताना थोडंसं आपण आता फक्त कलेबद्दल पाहिलं आणि
हे नाटकाला चाक्षुष क्रतू असं म्हटलेलं आहे. आणि असे काही जर फार खोलात जायचं नाही, पण एक चिंतन पाहिलं तर असं म्हणतात की त्यांचे प्रातःकाली धार्मिक नाटक, तृतीय प्रहर असेल तर सत्वगुण प्रधान, रात्रीचा प्रथम प्रहर शृंगार रस प्रधान, रात्रीचा चौथा प्रहर करुण रस प्रधान, अशीही काही याच्याबद्दल चिंतनं आहेत. आता हे नाटक पाहायचं कोणी? याचा अधिकारी कोण? कुठल्याही खरं कलेचा रसास्वाद घ्यायचा अधिकारी आहे तो म्हणजे सहृदय. सहृदय म्हणजे काय? तर ज्याला हृदय असतं तो. फिजिकली आपल्या सगळ्यांनाच हृदय असतं. पण साहित्याच्या भाषेत इतकं सुरेख दिलेलं आहे, येषां काव्यानुशीलनाभ्यासवशात् विशदीभूते मनोमुकुरे वर्णनीय तन्मयी भवन योग्यता ते हृदय संवाद भाजः सहृदयः. म्हणजे काय? तर काव्याचं अनुशीलन करताना अभ्यास त्याचा सतत करून, निरंतर त्याचं चिंतन करून, अध्ययन करून ज्यांची मनाची जी कलिका आहे, कळी आहे ना, ती उमलायला लागते, स्फुट व्हायला लागते, प्रसन्न व्हायला लागते, विकसित व्हायला लागते. आणि जी वर्णनीय वस्तू आहे म्हणजे कथानकी, त्यातला जो आशय भाग आहे, त्याच्याबरोबर तन्मय होण्याची योग्यता जे धारण करतात त्यांना सहृदय असं म्हणतात. वर्गामध्ये आम्ही काही शिकवताना काव्यप्रकाश वगैरे, काही इंजिनियर विद्यार्थी असायचे, ते म्हणायचे की बाई काय ते चंद्राप्रमाणे स्त्रीचं मुख, चंद्रकोर कशी, किंवा चंद्रबिंब पूर्ण म्हटलं तर त्याला काळा डाग आहे, कमळाप्रमाणे म्हटलं तर पाकळ्या आहेत का, हे ना जरा आम्हाला भोंगळच वाटतं, असं विचारायची शंका. तर मी त्यांना म्हणायचे की सर, तुमच्या इंजिनिअरिंगच्या, तुमच्या मेडिकलच्या ज्ञानात बुद्धी लागते ना, तर या साहित्यशास्त्रात ती लागतेच, आणि शिवाय थोडी सहृदयता लागते हो सर. तन्मय होण्याची योग्यता त्या हृदयाला द्यावी लागते, ती थोडीशी द्या, तिला आव्हान करा, मग तुम्हाला हे पटेल. तर म्हणून त्याला सहृदय असं म्हटलेलं आहे. की हे जे आपण काव्याचा आस्वाद घेणार आहोत, त्याचा अधिकारी कोण? तर खरं म्हणजे त्याचा अधिकारी हा सहृदय आहे. अतिशय तन्मयतेने कवी जेव्हा एखादं काव्य, नाटक हे दृश्य काव्य, हे पहिलं लक्षात घ्यायचं. नाटक हे पण दृश्य काव्य आहे. तर त्याच्याबद्दल असं आणखीन एक आपल्याला छान विचार मांडता येतो किंवा ऐकता येतो, तो म्हणजे धर्मम, यशस्यम, आयुष्यम, हितम, बुद्धिविवर्धनम, लोकोपदेशजननम, नाट्यमेतद भविष्यती असं म्हटलेलं आहे. सगळ्यांचे रेफरन्सेस वगैरे मी आता तुम्हाला देत नाहीये तपशिलात जाऊन. भरत मुनींनी, त्याच्यानंतर साहित्य दर्पणात विश्वनाथांनी, धनंजयांनी दशरूपकार जे काय म्हटलंय त्याबद्दलचं हे मी घालते की हे सगळ्यांना कळावं म्हणून त्याचे जास्त तपशील अभ्यासातले न म्हणता सोप्या भाषेत सगळं सांगते आहे. तर यामध्ये कल्पनेला महत्व आहे, यामध्ये कथानकातल्या बदलाला सुद्धा परमिशन आहे. कारण असं म्हटलं जातं की सत्यापेक्षा कवी जे जे काय सुंदर आहे, मंगल आहे, त्याला आपल्या वाणी आश्रय देतो, आणि त्यामुळे प्रत्यक्ष घडलेल्या सत्यापेक्षा सुद्धा हिताचं प्रतिनिधित्व करतो. भासाचे जेव्हा आपण नाटकाभ्यास करू ना, तेव्हा ह्याचं चिंतन जे आता आपण सूत्राने बोललोय ते प्रत्येक ठिकाणी येणार आहे. आणि सत्यस्य वचनम श्रेयः, पण सत्यात अपि हितम वदेत. कलेसाठी कला का जीवनासाठी कला, हा वाद पूर्वी झालेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता आपण त्या वादात मध्ये आता जाणार नाही आहोत, परंतु ही जी सगळी कला आहे ही लियते परमानंदे. परमानंदामध्ये एखाद्या कलेचा आस्वाद घेतल्यानंतर आपण परमानंदामध्ये आपली वृत्ती लीन होत असेल, लियते परमानंदे, त्या कलेला कला असं म्हटलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण जे बघतोय, मुळात आपण ह्यातला या कलामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. कवितेबद्दलचं पण अजून एक छान तुम्हाला उदाहरण सांगते. सा कविता सा वनिता यस्या श्रवणेन स्पर्शनेन च कविहृदयं पतिहृदयं सरलं तरलंच सत्वरं भवति. कविहृदयं सरलं तरलंच सत्वरं भवति.